या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे, यापूर्वी 2 कर्जमाफी आपण शेतकऱ्याला कर्जमाफी नको का, त्याला हवी आहे, पण आपल्यालाही राज्यकर्ते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचं ते कधी होईल हा विचार. शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी, येत्या 2 दिवसांमध्ये कर्जमाफी होणार. सरकारची अर्जंट सूचना, ही 5 कागदपत्रे रेडी ठेवा. राज्यांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली असून समितीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली आहे. तसेच कर्जमाफीसाठी 34,000 रुपये कोटीची निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनो पीक कर्ज भरू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला आता सुरुवात झाली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अर्जंट सूचना इथं सुद्धा दिल्या असून इथं 5 कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवा. अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षापासून वाट बघत असलेल्या कर्जमाफी अखेर 2 दिवसात इथं होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आतमध्ये इथं बघू शकता तुम्ही, कर्जमाफी होणारच आहे. इथं 2 दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसणार आहेत त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. यासाठी सरकारने एक समिती सुद्धा नेमली आहे. येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये 15 बँकेतील सरसकट 2 लाखांचं कर्जमाफ या ठिकाणी होणार आहे. आता बघा, 15 बँकांना सरकारने 34,000 कोटी निधी इथे त्यांनी दिलेली आहे. आता सरकारने इथे सांगितलेलं आहे की 2 दिवसात हे कर्जमाफी होणारच आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये, कारण की तुम्हाला जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी आणि कोणत्या शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार आहे आणि तारीख फिक्स कोणती आलेली आहे कर्जमाफी करण्यासाठी, संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो बघा, 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील त्यांनाच्या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. येत्या 2 दिवसाच्या आतमध्ये 15 बँकांमधील सरसकट 2 लाख रुपये कट होण्याचा सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमच्या, जसं की सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सूचना आलेल्या आहे, ही 5 कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवायची आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कोणकोणत्या 15 बँकेतील कर्ज सरसकट 2 लाख रुपयापर्यंत माफ करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, तसेच याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले, कोणत्या तारखेपर्यंत ही कर्जमाफी होणार आहे, याचबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सरकारच्या माध्यमातून कोणती 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची सांगितलेली आहे सुद्धा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कारण की कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. मित्रांनो बघा, कोणत्या बँकेतील जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून या 5 कागदपत्रांची मागणी करण्यात आली असून इथं 2 दिवसांमध्ये हे कर्जमाफी होणार आहे. आता 2 कागदपत्रे इथं जुनीच असणार आहे, तर उरलेले 3 कागदपत्रे इथं नवीन काढावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे लक्ष देऊन पाहायचं आहे. आता यामधील जर कागदपत्रे तुम्ही विसरला तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. तुमचं कर्ज इथं सरकारने इथं सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल तर नेमकं जास्ती कर्जमाफी व्हायसाठी तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. तर बघा, 2017 पासून ते 2025 पर्यंत जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय या ठिकाणी गुड न्यूज असणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीची सूचना सुद्धा देण्यात आली आहे. यासाठी जवळपास 34,000 कोटीची निधी सुद्धा सरकारला मिळाली आहे. आषाढी एकादशी पंढरपूर येथे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. यासाठी शेतकऱ्यांची इथं 5 कागदपत्रे रेडी ठेवायची त्यांनी सांगितलेली आहे. मग ती 5 कागदपत्रे कोणती आहे आणि कोणत्या 15 बँकेतील कर्जमाफ होणार आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे सरकारने अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजेच फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी करण्यात येणार आहे. आता बघा, सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या 15 बँकेतील कर्जमाफ करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यानंतर लगेच कोणकोणती 5 कागदपत्रे जमा करायची सरकारने सांगितलेली आहे सुद्धा या ठिकाणी आपण बघून घेऊया. त्यामुळे बघा, कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी 2 मिनिटाचा वेळ काढून आता महत्त्वाचा व्हिडिओ नक्की पाहणं आवश्यक असणार आहे. बघा, या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून फायदा नक्कीच होणार आहे. आता बघा, ज्या बँकेमार्फत कर्जमाफीला सुरुवात होणार आहे त्याची लिस्ट देखील सरकारने जाहीर केली आहे. त्यामुळे कोणकोणत्या बँकेतील जे आपण कर्ज काढून घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी निवडलेली पहिली बँक आहे ते म्हणजे सर्वात पहिली बँक म्हणजे जिथं पोस्ट ऑफिस बँक. शेतकऱ्यांनी सर्वात जास्त पोस्टातील बँकेकडून इथं कर्ज काढलेलं आहे. शेतकऱ्यांचं सरसकट इथं 2 लाख रुपयापर्यंतचं
कर्ज माफ होणार आहे। त्यानंतर बघा इथं 2 नंबरची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सर्वात जास्त इथं शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे। त्यानंतर बघा 2 बँकेतील शेतकऱ्यांनी खूप सारं कर्ज काढून ठेवले। त्यासाठी 5 कागदपत्रे तुम्हाला रेडी ठेवायची आहे, म्हणजेच जास्तीत जास्त तुमचं कर्जमाफ होऊ शकेल। तर व्हिडिओला नक्की तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे। त्यानंतर बघा जसं की पुढची बँक आहे म्हणजे जिथं स्टेट बँक ऑफ इंडिया, जवळपास 40 ते 50% शेतकऱ्यांनी या बँकेमधून इथं कर्ज काढून ठेवलेलं आहे। या बँकेतील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढची जी बँक आहे म्हणजे जसं की बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, तर खूप साऱ्या बँके, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, तर या सर्व बँकेतील ज्या शेतकऱ्यांनी इथं कर्ज काढून ठेवलेलं असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ बडोदा असो, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, या सर्व बँकेतील शेतकऱ्यांचे इथं कर्जमाफ आता 2 लाखापर्यंत होणार आहे। परंतु हे 5 कागदपत्रे तुम्ही त्या बँकेतील जमा कराल तेव्हाच तुमचं 2 लाखाचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्वात महत्त्वाचे जे डॉक्युमेंट 5 तुम्हाला लागणार आहे ते डॉक्युमेंट कोणते असणार आहे, तर म्हणजे जिथं तुमचं आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डवर काही चुका असतील तर चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे, म्हणजे अपडेट करून तुम्हाला घ्यायचं आहे, नाहीतर तुमची कर्जमाफी त्या ठिकाणी होणार नाही। त्यावरचं जसं की तुमचे काही नाव, जन्मतारीख, पत्ता यामध्ये काही चुका असतील तर त्या चुकी तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायच्या, म्हणजेच अपडेट करून घ्यायचं आहे। आता हे सर्व कागदपत्रे तुम्ही तपासून घ्यायचे आहे। त्यानंतर मित्रांनो 2 नंबरचे जे कागदपत्रे आहे ते म्हणजेच राशन कार्ड, तुमचं पिवळं व केसरी राशन कार्ड असेल तर तुमच्या इथं तुम्हाला इथं जसं की सरकारने ते पांढरे राशन कार्ड धारकांना थोडंसं इथं दिक्कत जाणार आहे, परंतु त्यांची इथं जसं की कर्जमाफी होणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात येणार आहे। आता गरीब शेतकरी म्हणजेच कोण, तर बघा इथं ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो पुढील जे काही नवीन कागदपत्रे काढायचे ते म्हणजेच तुम्हाला तयार ठेवायचे आहे। आता बघा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचं जे कागदपत्र आहेत ते म्हणजेच रहिवासी दाखला, म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी तुम्ही आहात, पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे, कारण की इतर राज्यातून सुद्धा काही लोक आलेले आहे आणि ते पण या ठिकाणी शेत जमिनी घेतल्या आहे, त्यांनी सुद्धा कर्ज काढले, म्हणजेच महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचं तुम्हाला इथे प्रूफ त्यांना दाखवावं लागणार आहे, म्हणजेच तुम्हाला रहिवासी दाखला इथे लागणार आहे। त्यानंतरचं 4 नंबरचा महत्त्वाचं कागदपत्रे तुम्हाला जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचा 7/12 उतारा, तुमच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर हे तुम्हाला तिथं दिसून येणार आहे, म्हणजेच तुम्हाला कर्जमाफी देण्यात येणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। फक्त गरीब शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे, ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा घेता येणार नाही। त्यानंतर सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला, सरकार तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार इथं ठरवणार आहे की तुमचं कर्जमाफी घ्यायची की नाही, म्हणजे तुम्हाला कर्जमाफी करायची की नाही करायची, कर्जमाफीसाठी तुमचं उत्पन्न नेमकं किती असावं याबाबत इथं फिक्स असा आकडा सरकारने अजूनही स्पष्टपणे सांगितलेला नाही। कागदपत्रे तुम्ही जर तयार ठेवली तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, बाकी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।